तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन येईल गणेश शेंडकर। मैदानाच्या आतमध्ये सामना क्रमांक 3 ला आता सुरुवात होणार आहे। पंच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत। मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत स्वप्नील काकडे सर आहेत, तर स्पेअर लेग पंचांच्या भूमिकेत ज्यांना स्ट्राइक अंपायर म्हणतात ते अक्षय चांदगुडे सर आपण पाहतोय स्पेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत। तर सामन्याला सुरुवात पहिलं षटक गणेशच्या हातामध्ये चेंडू दिलाय। पहिले षटकाची जबाबदारी नक्कीच असणार आहे। तर समोरच्या बाजूला अक्षय गायकवाड आपण पाहतो अनेक दिवस क्रिकेट क्षेत्रामध्ये एक चांगलं नाव त्यांना बनवलंय। लेदर क्रिकेट टेनिस क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे आणि आज आपल्या गावासाठी खेळतोय। पाहायचे कशा प्रकारची खेळी त्याच्याकडून पाहायला मिळणार आहे। पंचांचा इशारा आतमधून येईल, चला पुन्हा एकदा खेळूयात। सामन्याला सुरुवात पहिला चेंडू पंचांना पास करून बराच लांब ठेवला होता। खरं तर पॉइंटच्या स्टीर करत होता चेंडू, फलंदाजाला समजला नाही तो थेट यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावला। निर्धाव चेंडूला इथे गणेशने मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केलेली आहे। खरं तर रण त्या उन्हामध्ये आपण पाहतोय सुरू असलेली स्पर्धा। खरं तर उन्हाची तीव्रता खरं तर जाणवते आणि त्या उन्हाचा तडाखा असताना पाहिजे ती फलंदाजी देखील कशी तापणार आहे, कारण दोनही फलंदाज त्याच ताकदीचे आहेत। हलक्या हाताने ड्राईव्ह केलेला चेंडू आपण पाहतोय अक्षय गायकवाडने एक सिंगल तिथे घेतली आणि धावफलकाला सुरुवात केली। श्री गणेशा इथे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करतोय। या आधीचा सामना आपण पाहिला सासवड ब्लास्टर संघाने खरं तर सामना जिंकला, एक चांगली लढत तिथे देखील पाहायला मिळाली। कुठेतरी दिवे पंचक्रोशी संघाला थोड्याफार फरकावून तिथे पराभव मान्य करावा लागला। यावेळेस हा खूप टप्प्याचा चेंडू होता, फाईन लेगच्या डोक्यावरून खेळला, चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर। अजय कटकेचा ब्लास्ट खणखणी षटकार गंगाराम दादा चषकाचा दणदणीत षटकार। आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतो। चेंडू फाईन लेगच्या डोक्यावरून एक षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळलाय। पाहायचे इथे पंचांकडे जाईल, बाहेर चिकट घेणारा चेंडू, कॉट बिहाइंड, बिग विकेट डाऊन, फलंदाज बाद। टाळी गंगाराम दादा चषकाची दणदणीत विकेट। बघा अजय कटकेने षटकार खेळला, पुढच्या चेंडूवरती दाखवला घरचा रस्ता आणि पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोसळला गेलाय। तर नवीन फलंदाज अजय कटकेची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल। जयदीप कटके नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलाय। धावफलकावरती जाईल मी। 4 चेंडूंचा खेळ खरं तर मैदानाच्या आतमध्ये संपलाय। पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानावरती सुरू असताना 1 गडी बाद 7 धावा अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये असेल तर नवीन फलंदाज जयदीप कटके मैदानाच्या आतमध्ये आता पदार्पण करेल। दुसऱ्या बाजूने अक्षय गायकवाडने खरं तर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली, 2 चेंडूंचा त्याने आतापर्यंत सामना केला, तर अजून शांत आहे आणि इथून पुढे देखील त्याला शांत डोक्याने अक्षरच्या डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवावा लागेल, इतकी थंड फलंदाजी त्याला मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे। कारण एका बाजूने आक्रमक करणारा अजय कटके बाद झालाय आणि त्यामुळे आता इथून पुढचं खरं संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जायचं असेल तर एका बाजूला अक्षय गायकवाडला मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। षटकार आल्यानंतर थोडीशी फलंदाजी देखील शांत झाली, मैदान पुन्हा शांत झालं।
पॉइंट मध्ये स्टेअर केलेला चेंडू गॅप फार मोठा होता. आउटफील्ड देखील तितकीच वेगवान आहे. चेंडू फरार सीमारेषेच्या बाहेर खडखडीत चौकार. चषकाचा दणदणीत चौकार. नाम बहुत सुने हम तुम्हारा. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. धावफलकावरती 12 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुरुवात थोडीशी अडखळणारी होती, परंतु अडखळणाऱ्या परिस्थितीवरती मात करत पुन्हा एक चांगला धावफलक उभा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. 5 षटकांची लढत आहे, त्यामुळे एक मोठा धावफलक उभा करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नव महाराष्ट्र क्रिकेट क्लब भिवरी संघाचा असणार आहे. आणि प्रयत्न करत असताना तुम्हाला अडचणी येणारच आहेत आणि अडचणींना सामोरं जात एक चांगला धावफलक उभा करण्याचा प्रयत्न नक्कीच भिवरी संघ देखील करणार आहे. आता आयुष्य जगत असताना आयुष्यात देखील अडचणी आहेत. या पृथ्वीतलावरती असा माणूस नाही ज्याच्या आयुष्यामध्ये अडचणी नाहीत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत आणि अडचणीत माणसाचं आयुष्य भरून गेलेलं आहे. परंतु अडचणीवर देखील आपण अडचणीतून देखील मार्ग शोधत असतो. यावेळेस बायचे खरं तर बराच उंच गेलेला चेंडू होता. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि झेल टिपला इथे फलंदाज बाद. दुसरा धक्का. टाळी. गंगाराम दादा चषकाची दणदणीत विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल संदीप काळे. मैदानाच्या आतमध्ये संदीप काळे आणि अक्षय गायकवाड ही जोडी आता इथून पुढे पुन्हा धावफलकाला उभारी देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. धावांचा मजबूत किल्ला उभा करायचा आहे. ओहो, यावेळेचा फटका होता. डीप स्क्वेअर लेग डीप फाईन लेग मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. एक खडी चौकार. हा पहा चौकार. गंगाराम दादा चषकाचा दणदणीत चौकार. नाम बहुत सुने. मैदानावरती सुरू असताना खरं दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज मला वाटतंय सोपान गोलंदाजी मार्कवर आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेनं डीप फाईन लेग मध्ये पायचे पंचांचा इशारा येणं बाकी असेल आणि चेंडू सळ पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. एक पॉवरफुल आणि सक्सेसफुल षटकार. हा पहा षटकार. गंगाराम दादा चषकाचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतो. मात्र या षटकारानं वेग घेईल. धावफलकावरती 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ड्राईव्ह केलेला चेंडू होता. खरं उजवा पाय पुढे टाकला, थोडासा गुडघा वाकवत हा चेंडू ड्राईव्ह केला. तिथे एक धाव घेतली आणि 2 खरं तर मोठा फट केल्यानंतर पुन्हा अक्षय गायकवाड थोडासा शांत झाला, कारण एक शांत आणि एक संयमी खेळाडू आहे. डीजे थँक्यू. षटकार, चौकार आणि विकेट पडल्यानंतर आम्ही तुम्हाला संधी देणारच आहोत. फक्त लक्ष असू द्या, सामना सुरू आहे. षटकार आणि चौकार आणि विकेट गेल्यानंतर तुम्हाला आम्ही परवानगी दिलेलीच आहे, कारण एक खणखर आवाज खरं तर क्रिकेट रसिकांच्या कानावर पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतंय. ते साऊंड टीमचं देखील आम्ही मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. मनापासून त्यांनाही धन्यवाद देईल. परंतु एक विनंती असे आहे, षटकार आणि चौकार विकेट पडल्यानंतर आम्ही तुम्हाला संधी देतोय. यावेळेस अक्रॉस दी लाईन खेळायचा आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये झेल टिपला आणि संदीप काळेचा संपतो खेळ. डावाला पुन्हा एकदा भगदाड.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल आता राहुल कटके। एका पाठोपाठ फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होत आहेत। खरं तर 23 धावसंख्येवरती तिसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोसळला गेलाय। सलामीला आलेला अक्षय गायकवाड मात्र 6 चेंडूंचा सामना करत 16 धावा दंड मैदानाच्या आतमध्ये बनवल्यात, परंतु दुसऱ्या बाजूने तो बुरुंज अजूनही डासळतोय आणि पाहायचंय आता राहुल कटके नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, इथून पुढे तो डावाला सावरण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करणार आहे का? आता मोठा धावफलक कधी उभा राहील? जोपर्यंत दोन फलंदाजांमध्ये मोठी भागीदारी होणार नाही तोपर्यंत मोठा धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभा राहू शकणार नाही। तुम्हाला मोठा धावफलक उभा करायचा त्याआधी तुम्हाला चांगली खेळी किंवा एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये उभं करणं गरजेचं आहे। इथे एका पाठोपाठ आतापर्यंत आपण पाहिलं फलंदाज बाद होत आहेत। यावेळेस उजवा पाय पुढे टाकला, पायावरती येणारा चेंडू ग्लान्स केला, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती होता आणि खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचला, खणखणी चौकार। गंगारामदादा चषकाचा दणदणीत दोन षटकांचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपला गेला। धावफलकावरती 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। पहिल्या चेंडूचा सामना करत असताना राहुल कटकेनं पाय चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळा। खरं तर सीमारेषेवरती थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या क्षेत्ररक्षकांच्या चुका खरं तर तुम्हाला येणाऱ्या काळात नक्कीच भागात पडणार आहेत। एका धावेची किंमत, एका झेलची किंमत तेव्हाच कळते ज्यावेळेस आपल्या हातातून तो सामना सुटलेला असतो। आता तुम्ही फलंदाजी कशी करता, तुम्ही गोलंदाजी कशी करता त्याला जास्त महत्त्व नाही, तर तुम्ही क्षेत्ररक्षण कसं करता याच्यावरती सामन्याचं बरंच काय भवितव्य अवलंबून असतं। त्यामुळे क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं आहे आणि ते क्षेत्ररक्षणाच्या चुका होत आहेत, त्या चुका कुठेतरी आता सुधाराव्या लागतील। षटक क्रमांक 3 ला आता सुरुवात होईल आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज पिंटू शेंडकर। पिंटू शेंडकर आपण पाहतोय षटक क्रमांक 3 आता मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल। तर समोर आहे त्याने 6 चेंडूंचा सामना केलाय तो अक्षय गायकवाड, सलामीचा फलंदाज अजून मैदानाच्या आतमध्ये आहे। इथून पुढे आता त्याला देखील आक्रमक व्हावं लागेल, कारण आता अजून यानंतर खरं तर 12 चेंडू आहेत आणि त्या 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न नक्कीच अक्षय गायकवाडचा असणार आहे। पॉइंटला स्टेअर केलेला चेंडू तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं। एक धाव मात्र रोखू शकणार नाही, एक धावेबरोबर धावफलक पुढे जायला 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। 9 महाराष्ट्र क्रिकेट क्लब भिवरी। पहिल्या 2 सामन्यांमध्ये आपण पाहिलं टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय दोन्ही संघांनी घेतला होता आणि मला वाटतं इथे देखील संघनायकानं टॉस जिंकत प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे निर्णय क्रिकेटच्या मैदानावरचे निर्णय देखील तितकेच महत्त्वाचे आहेत, कारण माणूस कष्टाने कधीच मोठा होत नाही, माणूस हा निर्णयाने मोठा होत असतो। त्यामुळे आयुष्यात योग्य निर्णय घ्या, यशस्वी होण्याची खात्री तिथेच मिळेल। कदाचित निर्णय चुकतात देखील, परंतु त्या चुकीतून तुम्हाला अनुभव मिळत असतो आणि अनुभवातून मिळणारे यश देखील फार मोठं असतं। यावेळेस कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय एक पॉवरफुल आणि सक्सेसफुल चौकार। हा पहा चौकार, गंगारामदादा चषकाचा दणदणीत चौकार। दूरवरती असेल, थांबणार नाही, चेंडू सरळ गेला सीमारेषेच्या बाहेर। चौकार 4। हा पहा चौकार, गंगारामदादा चषकाचा दणदणीत चौकार।
क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव असणारा अक्षय गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. तौफेर फटकेबाजी त्याची सुरू आहे. म्हणजे सगळं मैदान खेळण्यासाठी ज्याची ओळख आहे तो अक्षय गायकवाड. पॉइंटला त्याने खेळलेला चौकार तुम्ही पाहिला. फाईन लेग स्क्वेअर यावेळेस रिव्हर्स साइड टेंड खरं तर होता इथे. वाह, एक चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय. तो स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे होता आणि तो प्रयत्न फसला. खरं तर एक धाव मिळून जाईल. एक धावेबरोबर धावफलक पुढे गेलाय. 37 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू असताना 38 धावा धावफलकावरती आहे. स्विच हिटचा फटका खेळायचा प्रयत्न खरं तर तिथे अक्षयचा तो फसलाय. पुन्हा लेग ग्लान्स करायचा तो चेंडू अंगावरती आलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत 2 आणि पंचांचा इशारा देखील आलाय. लेग पाईच मध्ये इथे एक धाव मिळणार आहे. फक्त दिशा दाखवायचं काम राहुलला करायचं होतं, परंतु बॅटवरती तो चेंडू आला नाही, तो पायांवरती आला. तिथे एक धाव मिळाली आणि षटक देखील संपलं. 3 षटकांचा खेळ संपला. 39 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कुणाकडे चेंडू सोपवला जाईल, कुणावरती विश्वास इथे दाखवला जाणार आहे. अक्षय गायकवाड आपण पाहतोय 10 चेंडूंचा सामना अक्षय गायकवाडने केलाय. 10 चेंडू मध्ये त्याने 26 धावा बनवल्यात. 1 षटकार आहे. 4 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. एक चांगली फलंदाजी त्याने मैदानाच्या आतमध्ये नक्कीच केलेली आहे. षटक क्रमांक 4 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात. यावेळेस पाय खरं गुडघा टेकवला होता. तितकाच अफलातून झेल फलंदाज बाद आणि धक्का क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. बळीची टाळी. चषकाची दणदणीत विकेट. एक फलंदाज बाद आहे. ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटची माहिती मी तुम्हाला सांगत होतो. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा सामना खरं तर दुसरा एकदिवसीय सामना सुरू आहे. तर मैदानाच्या आतमधली परिस्थिती पुढे पाहूयात आपण. 40 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.2 षटकाचा खेळ मैदानावरती सुरू असताना गणेश खरं तर गोलंदाजीवरती आहे. गणेश म्हणलं की विघ्नहर्ता, ओमकारता म्हणजे आक्रमकता आपण पाहतो आणि तो आक्रमकता त्याने दाखवली. पहिलं चेंडूवरती फलंदाजाला घरचा रस्ता दाखवलाय आणि एक चांगली गोलंदाजी गणेश मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करतोय. पॉवर प्लेची षटक संपल्यानंतर जे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय ते क्षेत्ररक्षणाचं जाळं मैदानाच्या आतमध्ये कसं फेकलं गेलंय, विणलं गेलंय आणि एक मासा तर खरं तर त्या क्षेत्ररक्षणाच्या जाळ्यामध्ये त्याने अडकवला. आपण पाहिलं स्क्वेअर लेग मध्ये फटका खेळत असताना फलंदाज राहुल बाद झाला आणि एक मोठे यश देखील तिथं मैदानाच्या आतमध्ये संपादन झालं. वाह, यावेळेचा चेंडू बराच लांब ठेवला होता. खरं तर उजवेष्टीच्या बराच लांब ठेवला. अक्षय गायकवाडला समजू दिला नाही, तो निर्धाव आलाय. एक मोठा धावफलक उभा करण्याचा प्रयत्न सातत्याने नव महाराष्ट्र क्रिकेट क्लब बिवरी संघाने केला. कुठेतरी यशस्वी फटके त्यांचे पाहायला मिळाले, परंतु त्यांना अपयश देखील मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 4 फलंदाज त्यांचे बाद झालेत.
हो आखूड टप्प्याचा चेंडू होता, बरंच शप्पल होऊन खेळलाय फाईन लेगच्या डोक्यावरून पुन्हा एक पॉवरफुल आणि सक्सेसफुल मैदानाच्या आतमध्ये उसळल्या अग्नीच्या ज्वाला मैदानाबाहेर फेकून दिला तोपेचा सनसनाटी गोळा षटकार. त्यामध्ये बक्षीस सुद्धा विहंग करतायत आणि ही दृश्य टिपण्याचं काम खऱ्या अर्थानं कॅमेरामॅन विशाल कुशल चौधरी आणि आमचे दुसरे कॅमेरामॅन मनीष डिंगल्या अगदी चांगले दृश्य टिपण्याचं काम करतात. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असणारे देखणं मैदान आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह केली जाते. पुरंदर टेनिस क्रिकेट सगळ्या टीमच्या वतीने खरं तर तुमची स्पर्धा 192 देशांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आहे. कव्हर पॉइंटच्या डोक्यावर हा फटका खेळला, डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल तिथे पाहायला मिळालं, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तिथे माहित आहे क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. तिथे हातातून फक्त चेंडू सुटला, प्रतिस्पर्धी संघाने लगेच एक धाव घेतली आणि धावफलक पुढे जाईल. 49 धावा धावफलकावरती 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. संदीप कटके आणि अक्षय गायकवाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खेळताना. खरं अक्षय गायकवाडची खेळी आपण पाहिली, सलामीला आलाय, सलामीला आल्यानंतर त्याने केलेली फलंदाजी करतोय, प्रेक्षकांची मन जिंकणारी फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय गणेशने 2 षटकं टाकली, 2 षटकं टाकत असताना 22 धावा त्याने खर्च केल्या आणि 22 धावा खर्च करत असताना त्याला एकही बळी मैदानाच्या आतमध्ये टिपता आला नाही. आता अंतिम आणि शेवटचं षटक मैदानावरती सुरू होईल. संदीप कटके आता स्ट्राइक वरती असेल. एका बाजूला नवीन आलेला फलंदाज संदीप कटके पाहायचंय. यावेळेसचा बराचसा बुलटा चेंडू होता, मेंढपांचाकडे जाईल. मी एक हात बाहेर काढलाय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 21 चा वापर झाला. नो चेंडूची घोषणा इथे मैदानाच्या आतमध्ये होईल आणि पुढचा येणारा चेंडू हा फ्रीटचा असेल आणि त्यावरती येणारा धावा खरं तर बोनस रुपये धावा असतील आणि त्या घेण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाजांचा असणार आहे. नो ची घोषणा खरं तर नो चेंडू आपण बराचसा बिमर चेंडू होता, कमरेच्या वरती तो चेंडू होता आणि पण दोन्ही पंचांनी खरं तर नो चेंडू तिथे घोषित केलाय आणि आता पाहायचं पुढचा येणारा चेंडू फ्रीटचा असेल. यावेळेस पाहायचे खरं तर फाईन लेग मध्ये चेंडू पोहोचला, चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर, तो खणखणी चौकार आहे. हा पहा चौकार, गंगाराम दादा चषकाचा दणदणीत चौकार. चौकाराबरोबर धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती 54 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाचवाडी अंतिमचं षटक आपण पाहतो मैदानावरती सुरू असताना परशुराम. पहिला चेंडू खराब होता, शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं आणि तोडाफोडीचं षटक. शेवटच्या षटकामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न फलंदाजांचा असेल. पाईच्या स्वरूपात अडकीत तिथे धावा आल्यात. खरं तर या धावा फलंदाजांच्या नावावरती लागल्या जात नाहीत, त्या एक्स्ट्रा स्वरूपामध्ये मिळणाऱ्या धावा आहेत आणि कुठेतरी अवंतर धावेनं धावफलक पुढे नेण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये नक्कीच फलंदाज करतायत. 55 धावा धावफलकावरती षटक क्रमांक आपण पाहतोय सुरू असेल. भन्नाट वेगात टाकलेला चेंडू होता. इथे अक्षयला देखील उभं करून ठेवलंय. निर्धाव चेंडू आहे. एक चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये नक्कीच पाहायला मिळाली. इथे खरं तर इंग्रजांच्या नीतीचा अवलंब करायचा होता, तोडा फोड आणि राज्य करा.
परंतु इथे कुठेतरी आता फलंदाजांना उभं करून ठेवण्याचं काम केलंय. जरी पहिला चेंडू नो आला तर तिथून पुढची गोलंदाजी वा पुन्हा एकदा अफलातून चेंडू होता. येथे यष्टिरक्षकाकडून थोडीशी चूक झाली आणि पुन्हा बाईच्या स्वरूपामध्ये मिळाली एक धाव. एक धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचलाय. धावफलकावरती 56 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खर तर सलामीला आलेला अक्षय गायकवाड एका बाजूने अजूनही उभा आहे आणि त्याचे प्रयत्न मैदानाच्या 30-35 धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. रिव्हर्स चिपचा फटका खेळायचा प्रयत्न करत होता. इथे बॅटवरती चेंडू आला तिथे एक सिंगल मिळाली. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सुरू आहेत. खर तर आपण पाहतो टेनिस क्रिकेटमध्ये अनेक फटक्यांचे शोध लागले गेलेत. टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंनी अनेक फटके शोधले. तुम्ही पाहता लेदर क्रिकेट टेनिस क्रिकेट मध्ये फरक भरपूर आहे. आपण पाहतोय इथे फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 5. एक डाव देखील आपण पाहतोय संपला. बळीची टाळी गंगाराम दादा चषकाची दणदणीत विकेट. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता सजवलं जाईल. नऊ महाराष्ट्र क्रिकेट क्लब बिवरी संघाला आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे. खरं तर अक्षय गायकवाड आपण पाहतो एका बाजूने उभा राहिला. एका बाजूने विकेटची पडझड जरी झाली असली तर अक्षय गायकवाड मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला आणि आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम खरं तर अक्षय गायकवाडने मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे. त्याने केलेली फटकेबाजी आपण पाहिलेली आहे. 18 चेंडूमध्ये 35 धाव्यांची खेळी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अक्षयने केली. त्यानंतर त्याने खरं तर एक नेत्रदीपक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये अक्षयने केलेली आहे. काही चौकार त्याच्या बॅटमधून आपण आलेले पाहिले आणि चौकारांची आतिषबाजी करणार अक्षय गायकवाडची फलंदाजी या आधीच्या इनिंग मध्ये आमच्या प्रेक्षक राजांची कुठेतरी मन जिंकणारी ती फलंदाजी होती. नक्कीच एक चांगला धावफलक उभा करण्यासाठी एक सिंहाचा वाटा उचलणारा अक्षय गायकवाड पाहायचा आता दुसऱ्या इनिंग मध्ये खरं तर धावा रोखण्यासाठी आता प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नऊ महाराष्ट्र क्रिकेट क्लब बिवरी संघाचा असणार आहे. तर त्यांच्या समोर असणारा राजमुद्रा क्रिकेट क्लब चांबळे या संघासमोर उभं केलेलं एक मोठं लक्ष आता पाहायचं आहे. Jarrell. 30 चेंडू 58 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. चला क्षेत्ररक्षण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये घ्या सजून. पंचांना विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्या. पुरंदर तालुक्यामध्ये असणार
गराडे नगरीमध्ये आपण पाहतोय गंगाराम दादा चषक 2022 एक नेटका आणि देखणं आयोजन आपण पाहतोय। पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतो क्रिकेट रसिकांची गर्दी आणि गर्दीने ओसंडून वाहणारं मैदान खऱ्या अर्थानं क्रिकेट या ठिकाणी उपस्थित होत आहेत। बोपगाव नगरीचे उद्योजक सन्माननीय बाळासाहेब काळाणे मान्यवर पाहुण्यांचं शुभाग म्हणतो विनंती असेल आपण अतिथी मंचावर देऊन स्थानापन्न व्हा। तसं पाहिलं गेलं तर पुरंदर तालुक्याला बराचसा मोठा इतिहास आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म खरं तर याच किल्ल्यावरती जो समोर तुम्हाला दिसतोय त्या पुरंदर किल्ल्यावरती छत्रपती धर्मवीर शंभूराजांचा जन्म झाला। 14 मे 1657 साली धर्मवीर शंभूराजे संभाजीराजांचा खरं तर जन्म झाला। संभाजी महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र स्वराज्याचे पहिले युवराज मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते। संभाजीराजे महाराज दिलेर खान इतिहास अनेकांना संभ्रमित करणार आहे। आज आपण शंभूराजे यांच्या इतिहासावर कसं प्रकट आहोत म्हणजे अनेक खरं तर एक मोठा इतिहास या पुरंदर तालुक्याला आहे। पंचांचा इशारा चला मैदानाच्या आतमध्ये होईल सामन्याला सुरुवात। पहिल्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय अमोल पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये। एक सिंगल आपण पाहतोय इथे मैदानाच्या आतमध्ये पॉइंट कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक कुठलाच नसेल चेंडू फरार सीमारेषेच्या बाहेर खणखणी चौकार। हा पहा चौकार गंगाराम दादा चषकाचा दणदणीत चौकार। नाम बहुत सुने हम तुम्हारा। प्रेक्षकांच्या वतीने लाईव्ह प्रेक्षकांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो। धावफलकाकडे घेऊन जाईल 5 धावा धावफलकावरती आहे। पायावरती येणारा चेंडू ग्लान्स केला क्षेत्ररक्षक समोर असेल वा एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। चला यानंतर होणारा सामना विघ्नहर्ता क्रिकेट क्लब हनुमानवाडी आणि दुसऱ्या बाजूने असेल बाळासाहेब काळाणे क्रिकेट क्लब बोपगाव। चला दोन्ही संघनायकांना विनंती असेल टॉस करण्यासाठी आपण अतिथी मंचासमोर या। मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण घेणार आहोत सामना क्रमांक 4 चा टॉस। चला या दोन्ही संघनायक विघ्नहर्ता क्रिकेट क्लब हनुमानवाडी आणि बाळासाहेब काळणे क्रिकेट क्लब बोपगाव आपली दोन्ही संघनायकाला विनंती करतो। वाह मॅग्निफिशियंट ग्लोरियस ड्राइव्ह ऑफ चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिड विकेट सीमारेषा फोडणारा एक खणखणी षटकार। गंगाराम दादा चषकाचा दणदणीत षटकार। आपल्या टप्प्यात आले की आम्ही कार्यक्रम करतो। संघनायकांचे जे निर्णय आहेत ते निर्णय खूप महत्त्वाचे असतात। भारतीय संघाचा माजी कर्णधार कॅप्टन कुल महेंद्र सिंग धोनी याला बीसीसीआयच्या
एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला होता, मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना कोणत्या प्लॅनिंगनं तो खेळतो. आणि खेळत असताना क्रिकेट खेळताना तुम्हाला प्लॅनिंग देखील तितकंच महत्त्वाचे आहेत आणि त्या प्लॅनिंग नुसार तुम्ही खेळणं देखील तितकं महत्त्वाचं आहे. त्यावेळेस महेंद्रसिंग धोनीला विचारलं, तू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तुझे प्लॅनिंग काय असतात. त्यावेळेस महेंद्रसिंग धोनीने सांगितलं, मी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना मी 3 प्लॅनचा वापर करतो. ए, बी आणि सी या 3 प्लॅनिंग नुसार तो मैदानाच्या आतमध्ये खेळतो. म्हणजे जर त्याचा ए प्लॅन फसला तर तो बी प्लॅन अंमलात आणतो. बी प्लॅन फसला तर तिसरा म्हणजे शेवटचा सी प्लॅन तो मैदानावरती वापरत असतो. म्हणजे तुम्हाला प्लॅन देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. इथे पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. 12 धावसंख्येवरती पहिला फलंदाज कोसळलाय. टाळी गंगाराम दादा मध्ये सहभागी झाला. कुठेतरी थोड्याफार फरकावरून पराभवाचं तोंड पाहावं लागलं, परंतु स्पर्धेमध्ये सहभागी झालात आपलं मनापासून आम्ही स्वागत करतो. कुठेतरी तुमच्या चुका झाल्या, त्या चुका त्रुटी थोड्याशा यानंतर सुधाराव्या लागणार आहेत आणि पुन्हा एकदा त्याच दोषानं पुढे अजून काही स्पर्धा असतील त्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा असतील आमच्या सगळ्यांकडून. चला, सामना मैदानाच्या आतमध्ये जो सुरू आहे 12 धावफलकावरती गड्याच्या मोबदल्यामध्ये एका बाजूने गणेश, दुसऱ्या बाजूने बशीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना तर षटक क्रमांक 2 ला तर सुरुवात होईल आणि दुसऱ्या षटकासाठी संदीप, मला वाटतं संदीप काळेकडे चेंडू दिलाय. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी त्याच्यावरती असणार आहे. संदीप काळे, मला वाटतं डावखुरी आता फलंदाज आहे. डावखुरी आता गोलंदाजी करतोय. पाहायचं आता थोडस मैदानाच्या आतमधलं समीकरण देखील थोडस बदललं जाईल, कारण लेफ्ट हँड बॅट्समन राईट हँड बॅट्समन हे कॉम्बिनेशन खरं तर मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि पाहायचं आता दुसरं षटक मैदानावरती सुरू होईल. क्षेत्ररक्षणात देखील थोडासा बदल आता मैदानाच्या आतमध्ये केलाय. तुम्ही पहा, पॉइंट डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक अक्षय गायकवाडला खरं तर सीमारेषेवरती उभं केलंय. म्हणजे इकडे स्क्वेअर लेग, फाईन लेग मध्ये, मिड विकेट मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात खरं तर सीमारेषेवरती नाही. म्हणजे ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे आणि हे संगणकाचं असलेलं प्लॅनिंग मैदानावरती नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. आणि प्रत्येक संगणक मी सांगितलं प्लॅनिंग नुसार मैदानाच्या आतमध्ये आज खेळणार आहे. परंतु फक्त संगणक नावापुरताच का, संगणक स्वतः लढणारा पण असावा आणि बाकीच्या खेळाडूला लढण्यासाठी प्रवृत्त करणारा देखील असावा. असा संगणक प्रत्येकाला भेटणं खरं तर गरजेचं आहे. म्हणजे खरं तर संगणक म्हणलं की संघाचा नेता असतो. मग नेता सुद्धा स्वतः लढणारा आणि बाकीच्या खेळाडूंना लढण्यासाठी प्रवृत्त करणारा असावा. आणि एका ठिकाणी म्हणतात, जब तुम 100 शेरों का कैप्टन एक कुत्ते को बनाओगे तो सब शेर कुत्ते जैसे मारे जाएंगे. जब तुम 100 कुत्तों का कैप्टन एक शेर को बनाओगे तो 100 कुत्ते शेर जैसे लढेंगे. त्यामुळे नेतृत्व कसं असणं गरजेचं आहे. इथं वाघासारखं नेतृत्व असणं गरजेचं आहे. यावेळेस श्रीबरचा 10 केला, स्विचचा फटका होता, कॅप फुडकला तिथे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला. खणखणीत चौकार. हा पहा चौकार, गंगाराम दणदणीत चौकार. नेम तुम्हारा वरती आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे एक आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. हो, पंचांकडे हलकसं अपील खरं तर होतं. पायसे बराचसा बाहेर होता खरं तर. चेंडू डाव्या स्टीच्या बाहेरून आलाय. मेंढपंच अक्षय चांदगुडे सरांचा इशारा. दोनही हात जमिनी समांतर आले आणि सांगितलंय हा बाईट चेंडू आहे. स्क्वेअर चेंडू होता आणि इथे एक बोनस रुपी धाव मिळेल. एक धावेबरोबर धावफलक 18 धावसंख्येवरती गेलाय. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू असताना पाहायचं क्षेत्ररक्षक दुर्बरित आहे. जमिनी समांतर वेग खूप वाईट चेंडू मध्ये. चेंडू सरळ पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. तो खटखटीत चौकार आलाय.
1.4 षटकाचा खेळ मैदानावरती सुरू असताना आता मैदानावरती आपण पाहतोय जी धावेंची सरासरी आपण पाहिल यावेळेस बराच उंच गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल जेल टिपला आणि दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोसळला. टाळी गंगाराम दादा चषकाची दणदणीत विकेट. चार चेंडूंचा सामना केला होता. 13 धावा त्याने मैदानाच्या आतमध्ये बनवल्या होत्या. आता सामन्यातलं समीकरण मी तुम्हाला सांगेल. शेवटचे 19 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी एकोणीस चेंडू आणि 36 धावींची गरज अजून सामना जिंकण्यासाठी आहे. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. विघ्नहर्ता क्रिकेट क्लब हनुमंतवाडी आणि बाळासाहेब काळाणे क्रिकेट क्लब बोपगाव. चला दोन्ही संघनायकाला विनंती करतो टॉस करण्यासाठी मंचावरती या. मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक या ठिकाणी करणार आहोत. चला दोन्ही संघनायक या विघ्नहर्ता क्रिकेट क्लब हनुमानवाडी आणि बाळासाहेब काळाणे क्रिकेट क्लब बोपगाव. चला दोन्ही संघनायकांना विनंती असेल टॉस करण्यासाठी अतिथी मंचासमोर या. मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण घेणार आहोत सामना क्रमांक 4 चा टॉस. इथे षटक संपले. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकावरती 12च्या सरासरीने बनवल्या 24 धावा आणि या 24 धावा बनत असताना आपण पाहिलं 2 फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये बाद झालेले आहेत. चला यानंतरच्या सामन्याचा टॉस करण्यासाठी मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो. बोपगाव नगरीचे उद्योजक सन्माननीय बाळासाहेब काळाणे मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो टॉस करण्यासाठी आपण मंचावरती या. मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण सामना क्रमांक 4 चा नाणेफेक या ठिकाणी घेणार आहोत. चला मान्यवरांना विनंती आहे शेवटच्या 18 चेंडू आणि 34 धाब्यांची गरज असणारा सामना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा रंगला जाणार आहे. 2 ताकदवान मातब्बर संघातलं हे प्रचंड मोठं युद्ध मैदानाच्या आतमध्ये आणि अक्षरशः मैदान पुन्हा एकदा संघर्षाने पेटून उठणार आहे. सामना जिंकायचा असेल तर संघर्ष करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. 18 चेंडू 34 धावींची गरज असणारा सामना मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे रंगला जाईल आणि तो संघर्षच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हा टॉस आपण पाहतोय तो मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी घेतोय. टॉस जिंकला बाळासाहेब काळाणे क्रिकेट क्लब बोपगाव संघानं. चला निर्णय पेंडिंग मध्ये ठेवलाय. अगोदर निर्णय आला होता पण आम्ही सांगत नाही. आता द्या निर्णय 5 मिनिटांमध्ये द्या. सामना खरं तर मैदानाच्या आतमध्ये एक रोमांचक सामना मैदानावरती सुरू आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. समोरच्या प्रेक्षकांना विनंती आहे थोडंसं खाली बसून घ्या. काय डेट चेंडू मृत चेंडूची घोषणा आपण पाहतोय पंचांनी केली. आता मृत चेंडू खरं तर क्रिकेटच्या नियमावलीत काय ठेवला असेल तुम्ही पहा. चेंडू टाकला तरी मृत होतो, नाही टाकला तरी मृत होतो. तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मृत चेंडूवरती सुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटनं नियम बनवलाय. मला तो कशासाठी बनवला असेल काय खरं तर फलंदाज तो चेंडू खेळण्यासाठी तयार नसतो. त्यावेळेस पंच तो मृत चेंडू घोषित करत असतात.
26 धावा आपण पाहतोय धावफलकावरती आहे. डेट चेंडूवरती चर्चा करत होतो. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 20 जो मृत चेंडू साठी तयार केलाय. खरं तर 42 नियमांनी भरलेला क्रिकेटचा खेळ. आता 42 नियम काय आहेत? 2 पंच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहेत. या पंचांना 42 नियमांची पुरेपूर माहिती आहे. असे 2 पंच मैदानावरती आहेत. मेन पंचांच्या भूमिकेत, मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय स्वप्नील काकडे सर, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत अक्षय चांदगुडे सर, तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमचे अरबाज शेख सर आहेत. असे 3 पंच खऱ्या अर्थाने स्पर्धेसाठी आपल्याला मिळालेत. एक दर्जेदार काम त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळेल. इथे निर्धाव चेंडूने पुन्हा एकदा सामन्यातला रंग बदललाय. धावफलकावरती 26 धावा आहेत. 2 गडी बाद, शेवटचे 15 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 32 धाव्यांची गरज. म्हणजे अजूनही सामना दोन्ही संघांच्या बाजूला आहे आणि ते प्रयत्नांची परिकष्ट तुम्हाला इथे करावी लागणार आहे. शेवटपर्यंत प्रयत्न करायचा आहे आणि तो प्रयत्न आता मैदानावरती पाहायला मिळणार आहे. यावेळेस डीप लॉंग ऑफला खेळलेला चेंडू क्षेत्ररक्षक आपण पाहतोय समोर असेल. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. फेक येईल तोपर्यंत जीवन जगायला एक रुबाब येत असतो. मग रुबाब तुम्हाला दाखवता येत नाही आणि विकतही घेता येत नाही. तो तुमच्या व्यक्तिमत्वातून सिद्ध होत असतो. मुश्किल तो इस दुनिया में कुछ भी नहीं, फिर भी लोग अपने इरादे तोड़ देते. सच्चे दिल से हो चाहत कुछ पाने की तो सितारे भी अपनी जगह छोड़ देते. ताबडतोड षटकार आणि षटकाराला धावफलक सुद्धा वाढेल. पहा षटकार, गंगाराम दादा चषकाचा दणदणीत षटकार. आपले या षटकाराच्या साहाय्याने धावफलक वाढले. 34 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक 3 सुरू झाले आणि एक मोठा फटका, कुठेतरी सामन्यातला रंग पुन्हा एकदा बदलून टाकणारा हा खणखणी षटकार होता. गोलंदाजांवरती आक्रमक इथे पाहायला मिळतोय आणि ते प्रयत्न नक्कीच मैदानावरती पाहायला मिळत आहेत. षटक संपलं. 3 षटकांचा खेळ संपला. 34 धावा धावफलकावरती आहेत. आता सामन्यातलं इक्वेशन आपल्याला पाहिजे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धाव्यांची गरज. म्हणजे इथून पुढे प्रत्येक षटकामागे बनवायच्यात 12 धावा. नक्कीच सामना रोमांचक होणार यात मात्र शंका नाही. कारण दोनही संघांच्या बाजूला असणारा हा सामना आहे. चला वेळ घेऊ नका. विनंती असेल, यानंतर बरेचसे सामने अजून खेळवायचे आहेत. वेळेचं बंधन प्रत्येकावरती आहे कारण ही वेळ कोणासाठी थांबली नाही, ती थांबणारही नाही. जशी वेळ बदलेल तसं आपल्या सगळ्यांना बदलावं लागेल आणि त्या वेळेसोबत चालावं लागेल. त्यामुळे विनंती असेल, वेळ वाचवा. चला वेळ वाचवा. पंच सूचना करा तुम्ही खेळाडूंना एकत्र येऊ देऊ नका. कसं उन्हाचा तडाखा आहे, पाणी देखील तितकंच आवश्यक आहे, परंतु वेळ देखील आपल्याला तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे वेळ वाचवा ही विनंती नक्कीच असणार आहे. तेरी बापी ए
सामन्यातलं समीकरण बदललं. शेवटचे 11 चेंडू शिल्लक आहेत. 23 धाव्यांची गरज असणारा सामना. खरं तर 58 धाव्यांचं टार्गेट होतं. त्या 58 मधल्या 35 बनवल्यात आणि पुढच्या धावा खरं तर बनवण्यासाठी तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आपण सर्वजण पाहतोय. पुन्हा एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली. एकेरी दुहेरी धावा सुद्धा आता खूप महत्वाच्या ठरणार आहेत. एक मोठा फटका पुन्हा सामन्यातलं खरं तर सामन्याचं वाटोळं करणारा मोठा फटका असणार आहे आणि दबाव मैदानावरती आपण नक्कीच पाहतोय. एक रोमांचक सामना मैदानावरती नक्कीच आज दिवसभरातला पाहायला मिळणार आहे. दोनही समान ताकदीचे संघ आहे. झुंज रंगली दोन वाघांची क्रिकेटच्या रणसंग्रामाची. आखूट टप्प्याचा चेंडू होता. फाईन लेगला उलकवणी देणारा चेंडू सरळ पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. खणखणी चौकार. पहा चौकार. गंगाराम दादा चषकाचा दणदणीत चौकार. नाम बहुत सुने हम तुम्हारा. एक्सप्रेस वे वरती येईल आणि तिथून सुसाट वेगात धावेल आणि एक प्रयत्न नक्कीच आपण पाहतोय विजयाचा मार्ग शोधण्यासाठी. नक्कीच फलंदाज प्रयत्न मैदानाच्या आत. लेग ग्लान्स केलेला चेंडू होता. फाईन लेगच्या डोक्यावरून खेळलाय. हा एक पॉवरफुल सक्सेसफुल खणखणी षटकार. पागल हो गया थोड़ा मैं. समीकरण बदललं. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत. 12 धाब्यांची गरज. चित्त थरारकता तुम्हाला क्रिकेटच्याच मैदानावरती पाहायला मिळणार आहे. सामना रोमांचक स्थितीमध्ये जाऊन नक्कीच पोहोचलाय. शेवटचे 7 चेंडू 12 धाब्यांची गरज असणारा सामना आहे. अक्रॉस ती लाईन खेळलाय. पायचे धाव घेण्यासाठी प्रयत्न आणि फलंदाज बाद होईल. धावबादच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक 3. बळीची टाळी. गंगाराम दादा चषकाची दणदणीत विकेट. विजयाचा रस्ता शोधून देण्यासाठी आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल. कैलास शेंडकर मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतोय. शेवटचे 6 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज असणारा सामना आहे. कुठेतरी हृदयाची धडधड आता वाढायला सुरुवात झाली आणि पायचे संगणक आणि कोणाकडे असणार आहे. खरं तर जबाबदारीचं कुठलंच वय नसतं. कुणी लहानपणापासून जबाबदारी स्वीकारत असतं तर कुणी 50 ओल्डून गेलं तरी ती स्वीकारत नसतं. आज तिचे 7 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज असणारा एक रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्या क्रिकेट रसिकांना आज दिवसभरातला पाहायला मिळणार आहे. पैसा वसूल सामना होता. अजूनही सामना संपला नाही कारण या दोन्ही संघांमधलं इथे अजून कुणी जिंकलं नाही. त्यामुळे नक्कीच अजूनही सामन्यात बरंच मात्र शंका नसेल. भयाड वेगात टाकलेला चेंडू. वेष्टरक्षकाकडून चूक पाहायला मिळाली. एक धाव तर घेतली. दुसऱ्या धावेचा कुठेही प्रयत्न पाहायला मिळाला नाही. सामन्यातलं समीकरण बदलले. शेवटचे 4 चेंडू 9 धाव्यांची गरज असणारा सामना मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. एक
एक चांगला सामना नक्कीच मैदानावरती आपण संपूर्ण क्रिकेट रसिक पाहतोय। एका बाजूने ऋषी मैदानाच्या आतमध्ये 9 चेंडूंचा सामना केलाय, 14 धावा त्याने मैदानाच्या आतमध्ये बनवल्यात। तर राहुल कटकेचं देखील कौतुक करायचंय। ओ यावेळेस मिस टाइम आहे, बराच उंच गेलेला चेंडू आकाशामध्ये होता, क्षेत्ररक्षक धावतोय तिथे, चेंडू थांबवण्यात यश आलंय। 2 धावा इथे घेतल्यात, तिसऱ्या धावेचा कुठे प्रयत्न पाहायला मिळाला नाही आणि सामन्यातलं समीकरण पुन्हा पालटलं गेलंय। शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 7 धाब्यांची गरज आहे। 3 चेंडू 7 धाबा, एक मोठा फटका सामन्याचं वाटोळं करून टाकेल। तर एक निर्धाव चेंडू कुठेतरी फलंदाजांवरती प्रेशराइज करेल, फलंदाज बाद होईल। सामन्यातलं समीकरण बदललंय, 2 चेंडू 7 धाब्यांची गरज। छोरी गणित ताती ताती थँक्यू। सामना जर टाय झाला तर काय, पंच आलेत, प्रश्न आम्हालाही पडला होता। सामना जर टाय झाला तर काय, कंपल्सरी चेसिंग आहे, सुपर ओव्हर आहे, काय निर्णय? कंपल्सरी चेसिंग आहे, म्हणजे 2 चेंडू मध्ये तुम्हाला या 7 धावा कंपल्सरी बनवायच्याच आहेत। तुम्ही पहा अलीकडे साखळी फेरीतले सामने आपण पाहतो, साखळी फेरीतल्या सामन्यांमध्ये तुम्हाला कंपल्सरी चेसिंगच करावं लागतं आणि इथे देखील आयोजकांनी तो नियम तुम्हाला घालून दिलाय। इथे कंपल्सरी चेसिंग आहे आणि म्हणजे 2 चेंडू मध्ये तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर 7 धावा ह्या बनवायच्याच आहेत। इथे सामन्यातलं रंग पुन्हा एकदा बदलून टाकलाय। कधी राहुल कटकेचं मला कौतुक करायचं, एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याने ठेवली। आतापर्यंत कुठेतरी त्याने रोखलंय, फुल टॉस चेंडू होता, क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, खरं तर मिड विकेटचा क्षेत्ररक्षक धावलाय, दुसऱ्या धावेची मागणी होती, संधी आहे आणि संधीच राहून गेली, फलंदाज पोहोचलाय। सामन्यातलं समीकरण पुन्हा पालटलं गेलंय, शेवटचा 1 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 5 धाव्यांची गरज आहे। वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा बाहेर पडतो तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन। पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न करणं सोडतो तेव्हा तो संपतो। कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही, कारण या दोन्ही संघांमधलं अजून कुणी जिंकलं नाही। शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे, 5 धाव्यांची गरज असणारा सामना मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे। क्रिकेट रसिकांनो, सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या सामन्यासाठी होणं अपेक्षित आहे। एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय। आजच्या दिवसातला पैसा वसूल सामना, 1 चेंडू 5 धाव्यांची गरज, श्वास रोखून धरणारा सामना आहे आणि ज्या क्रिकेट रसिकांना बीपीचा त्रास आहे त्यांनी थोड्या वेळ डोळे बंद करा। डायरेक्ट ऐका सामन्याचा निकाल, 1 चेंडू 5 धाव्यांची गरज। स्क्वेअर लेग, क्षेत्ररक्षक समोर आहे आणि पाहायचंय एक दिमागदार विजय संपादन करणारा संघ, अर्थात नव महाराष्ट्र क्रिकेट क्लब बिवरी संघानं हा सामना मैदानाच्या आतमध्ये जिंकलाय।